लग्नानंतर हुईलच प्रेमच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थला शुद्ध आलेली असते आणि आता तो डोळे उघडतो आणि काव्या काव्या म्हणत असतो. तर आता इथे काव्याला सुद्धा भास होतात की तिला पार्थ बोलवतोय म्हणून. तर आता ती दिवे लावत असते तर ती आता उलटी होते आणि आता ती जात असते त्या बाजूला. तिला भास होतात ना प्रेक्षक हो. तर आता ती पारच्या दिशेने बघायला लागते बघा प्रेक्षक हो मंदिरातून. मला भास झाला वाटतं असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ देशमुखांचा आवाज ऐकल्याचा भास झाला का मला असं म्हणते आता इथे काव्या मंदिरातून. तर आता इथे काव्या परत बघते देवी इकडे. तर आता ती येते देवी इकडे. तर आता ती परत दिवे लावत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती दिवा ठेवते तर तेवढ्यातच आता वीज कडकडते आणि आता इथे पाऊस येतो बघा प्रेक्षक हो. तर आता दिवे विजायला लागतात तिने लावलेले. तर आता इथे काव्या जाते त्या दिव्यांना विझवण्यापासून थांबवण्यासाठी. तर आता एक एक करून दिवे विझवायला लागतात आणि आता काव्या काहीच करू शकत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता ते सगळे दिवे विझतात तिचे लावलेले. तर आता इथे काव्या येते देवी इकडे. तर आता तिला राग आलेला असतो कारण आता सगळे दिवे विझत असतात ना. तर आता इथे काव्या म्हणते, "अगं काय करतेस ग देवी आई? का बघतेस माझी परीक्षा?" असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. "अगं पार्थ देशमुख आजारी आहेत म्हणून प्रार्थना करते ना मी तुझ्याकडे," असं म्हणते आता इथे काव्या. "आणि तूच हे नवीन वादळ आणतेस," असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला खूप जास्त त्रास झालेला दाखवलाय बघा प्रेक्षक हो. आणि आता तिची ट्रीटमेंट चालू असते आणि त्याची प्रकृती खूपच गंभीर असते बघा प्रेक्षक हो. आणि आता तिचे पल्स परत कमी होत असतात. तर आता इथे काव्या सगळे दिवे वाजवण्याचा प्रयत्न करत असते कारण आता पाऊस येत असतो ना. तर आता त्यामुळे दिवे विझू नये म्हणून ती आता बघत असते. तर आता पाऊस काय थांबतच नसतो आणि दिवे सगळे विझायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर सगळे दिवे विझतात आणि तिच्या हातात एक शेवटचा दिवा असतो. तर आता तो दिवा सुद्धा खाली पडतो बघा प्रेक्षक हो आणि फुटतो आता तो दिवा. तर आता इथे काव्याच्या हातून सगळे दिवे खाली पडतात उरलेले. तर आता इथे ती बघते देवी इकडे आणि आता तो एक जो असतो ना दिवा त्याची वात तेवढी असते बघा प्रेक्षक हो आणि बाकी दिवा मात्र फुटलेला असतो. तर आता इथे पार्थची प्रकृती खूप वाईट झालेली दाखवली आहे. तर आता इथे बॅकग्राऊंडमध्ये दिव्याचं म्युझिक लावलंय आणि आता इथे काव्या बघते दिव्या इकडे आणि आता ला आठवतं साने गुरुजी म्हटलेले असतात ना, शेवटी सगळं तुझ्याच हातात आहे काव्य असं म्हटलेले असतात ना ते. तर आता तिला आठवतं सगळं ते अग्निपरीक्षाला तयार हो, त्यावेळी सवाष्णीची सत्व परीक्षा द्यावी लागणार आहे तुला असं म्हटलेले असतात ना. तिला ते सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थला दाखवले आणि आता त्याला खूप जास्त त्रास होत असतो आणि आता तिचे पल्स खूपच कमी व्हायला लागतात एकदमच. तर आता इथे काव्या बघते दिव्या इकडे परत बघा प्रेक्षक हो. तर आता मालिनी जी असते तिला खूप जास्त रडायला येतं आणि खूप जास्त रडते आता ती. तर आता सगळे जोरजोरात रडायला लागतात. तर आता पार्थ पार्थ म्हणून रडायला लागते ती. खूप जास्त रडायला लागते. तर आता इथे रम्या सुद्धा खूप जास्त रडायला लागते आणि आता इथे मिथुन पण रडायला लागतो आणि विक्रम सुद्धा रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी पळून जाते आतमध्ये. आणि आता इथे सगळे खूप जास्त रडत असतात. खूप जास्त रडलेलं दाखवलंय बघा त्यांना. तर आता इथे नंदिनी येते पार्थकडे आणि म्हणते, "पार्थ हे काय झालं तुम्हाला?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "नाही, नाही असं काय होऊ शकत नाही," असं म्हणते नंदिनी. "पार्थ, पार्थ असं उठा, उठा, उठा प्लीज," असं म्हणते नंदिनी. "डोळे उघडा ओ प्लीज," असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि खूप जास्त रडते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे उघडतच नाही पार्थ डोळे. "नाही तुम्ही असं जाऊ शकत नाही पार्थ. अहो तुम्हाला अजून काव्यासोबत खूप आयुष्य जगायचंय," असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बहुतेक पार्थ वारला म्हणून सांगतात वाटतं बघा प्रेक्षक हो डॉक्टर. तर आता इथे नंदिनी म्हणते, "पार्थ प्लीज डोळे उघडा, डोळे उघडा," असं म्हणून रडत असते ती. प्लीज उठा," असं म्हणत असते बघा ती प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ मात्र डोळे उघडतच नसतो. "तुम्ही डोळे उघडा, तुम्हाला काव्याची शपथ आहे पार्थ," असं म्हणते आता इथे नंदिनी आणि खूप रडते तर ती. "काय करू मी?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "आई, आई," म्हणून पाया पडायला लागते ती आता देवाकडे. "आई तूच काय ते कर," असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि आता ती पाया पडत असते आणि पार्थ मात्र शुद्धीतच नसतो. तर आता परत विजा कडकडायचं दाखवलंय. तर आता तो दिवा जो खाली पडलेला असतो ना, म्हणजे जी वात असते ती वात आता घेऊन काव्या थांबलेली असते आपल्या हातामध्ये. तर आता इथे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये दाखवलंय दिव्या आईचा म्युझिक. तर आता इथे तिचा हात जळत असतो तरीही ती दिवा खाली ठेवत नाही बघा प्रेक्षक हो. आता इथे काव्या तो जी वात असते ती हातात घेऊन थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे खूप छान दाखवले ही सीन, इमोशनल सीन दाखवले बघा प्रेक्षक हो. पार्थसाठी आता इथे काव्या काय काय करते सगळं दाखवतायत. कसं तिचा हात जळत असतो तरी ती पार्थच्या प्रेमासाठी ते घेऊन थांबलेली असते असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप छान बॅकग्राऊंड म्युझिक आहे अंबाबाईचं वगैरे. आणि आता इथे काव्या पण पार्थसाठी खूप जास्त त्रास करून सहन करून आता वाद घेऊन आता थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा येतो त्या मंदिरात. तो आता चालत असतो. तर आता तो बघतो आजूबाजूला दिवे लावलेले असतात. तर आता तो वरती बघतो. तर आता तो बघतो तर आता त्याला काव्या दिसते बघा प्रेक्षक हो लांबून. तर आता इथे वीज कडकडत असते आणि आता इथे सगळे प्रार्थना करत असतात हॉस्पिटलमध्ये पण. तर आता इथे काव्या दिवा घेऊन थांबलेली असते म्हणजे ती वात हातात घेऊन थांबलेली असते
आणि तिथेच आता जीवासुद्धा येत असतो बघा प्रेक्षक हो पाठीमागून. तर आता इथे खूप त्रास होत असतो काव्याला, पण तरीही ती ती वात खाली टाकत नाही बघा प्रेक्षक हो. तिचा हात जळत असतो तरीही नाही. तर आता जीवा म्हणतो काव्या असं म्हणतो होता तो पाठीमागून. कारण आता आलेला असतो ना त्या मंदिरात तो आता जीवा. तर आता तो काव्याला बघितलेला असतो आणि आता तो काव्या म्हणतो आता. आणि आता तो येतो आत बघा प्रेक्षक हो मंदिराच्या आतमध्ये. आणि आता तो येऊ बघतो काव्या काय काय करते पार्थसाठी म्हणून आणि तिचा हात जळतोय म्हणून. तर आता इथे जीवा बघतो तिच्या हाताकडे. तर आता इथे जीवा येतो तिकडे आणि आता तो बघतो तिला. तर आता इथे नंदिनीला पण खूप रडायचं दाखवलंय आणि ती प्रार्थना करत असते. बाकी सगळे खूप रडत असतात. तर आता इथे पार्थ मात्र काही रिस्पॉन्स देत नसतो आणि आता इथे काव्याला खूप त्रास झालेला आहे दाखवतायत. आणि आता जीवा सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो तो सगळं बघतो आणि आता त्याला धक्काच बसतो की काय करते काव्या म्हणून. तिचा हात जळतो हे बघून त्याला खूप त्रास व्हायला लागतो बघा प्रेक्षक आणि विजाही कडकडायचं दाखवलंय. तर आता इथे पार्थला शुद्धी येते आणि आता तो काव्या म्हणतो बघा प्रेक्षक. तर आता शुद्धी आलेली आहे पार्थला इथे प्रेक्षक. तर आता इथे नंदिनी बघते आणि पार्थला आता शुद्ध आलेली असते आणि आता तो काव्या म्हटलेला असतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे जीवा पण तिथे काव्याला बघतो आणि त्याला पण त्रास होतो बघून की हे काय करते काव्या म्हणून, तिचा हात जळतोय म्हणून. तर आता इथे नंदिनी खूप खुश होते आणि आनंदात असते. कारण आता इथे पार्थ काव्या असं म्हणतो ना. तर आता नंदिनी म्हणते मी पार्थच्या बोटांची हालचाल पाहिली आता असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही प्लीज प्लीज त्यांना चेक करा ना डॉक्टर असं म्हणते आता नंदिनी. तर आता रम्या म्हणते खरंच काय. तर आता नंदिनी म्हणते हो हो. आणि आता सगळेजण खूप खुश होतात बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्याला परत दाखवले आणि आता जीवा तिच्या हाताकडे बघून त्याला खूप आता टेन्शन येत असते काय चाललंय म्हणून. तर आता इथे डॉक्टर चेक करतात आता पार्थला आणि त्याला ऑक्सिजन लावतात बघा प्रेक्षक. आणि आता नर्स वगैरे सगळे बघतात त्याला. तर आता इथे काव्या आपलं काम करतच असते आणि आता इथे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात पार्थला आणि परत त्याला सगळं लावून ठेवतात ते आणि तिचे पल्सेस वगैरे वाढायला लागतात आता. तर आता शुद्धीमध्ये आलेला असतो बघा पार्थ प्रेक्षक आणि आता तो डोळे सुद्धा मिठायला लागतो. म्हणजे ते जे सगळे आता गोष्टी नॉर्मल होतात बघा प्रेक्षक. आणि आता ते डॉक्टर म्हणतात पार्थ मरणाच्या दारातून परत आलाय असं म्हणतात आता डॉक्टर आणि सगळे खुश होतात बघा प्रेक्षक. सगळेजण खूप जास्त खुश होतात. आणि आता डॉक्टर म्हणतो आम्ही त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलंय. पण का कुणास ठाऊक क्षणभर असं वाटलं की त्यांना कुणीतरी मरणाच्या दारातून खेचून परत वापस आणलंय असं म्हणतो आता इथे डॉक्टर बघा प्रेक्षक. माणूस मेल्यानंतर परत जिवंत होणं इट्स मिरॅकल असं म्हणतात आता इथे डॉक्टर. तर आता देवाचीच कृपा झाली थँक्यू डॉक्टर असं म्हणते आता इथे मानेनी. एक सांगायचं राहिलं असं म्हणतात आता डॉक्टर. पाच शेवटचा श्वास घेतला तेव्हा आणि आता शुद्धी आला त्यावेळेला दोन्ही वेळेस त्याने काव्याचं नाव घेतलं असं म्हणतो आता इथे डॉक्टर बघा प्रेक्षक. कोण आहेत त्या असं म्हणतो आता इथे डॉक्टर. पारची बायको असं म्हणतो आता इथे विक्रम आमची सुनबाई. बहुतेक त्यांचीच प्रार्थना कामी आली असेल असं म्हणतात आता इथे डॉक्टर. तर आता ते जातात निघून तिथून. जीवाला फोन लाव असं म्हणत होता विक्रम. त्याला सांगे असं म्हणतो विक्रम. तर आता इथे नंदिनी फोन लावते जीवाला. तर आता इथे जीवा फोन असतो ना त्याला लागतो आता तो नंदिनीचा. तर आता तो फोन घेतो. हॅलो जीवा असं म्हणते आता नंदिनी. जीवा आपले पार्थ 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 परत आले तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा खूप खुश होतो. काय खरंच असं म्हणत होता इथे जीवा. म्हणजे म्हणजे त्यांची शरीराची हालचाल थांबली होती, त्यांचा श्वास थांबला होता, पण का कुणास ठाऊक काहीतरी चमत्कार झाला आणि ते परत आले असं म्हणत होता इथे नंदिनी जीवाला. चमत्कारच झालाय असं म्हणत होता इथे जीवा. कारण समोर तिच्या काव्या थांबलेली असते ना. मी आलो असं म्हणतो जीवा. या असं म्हणतात आता नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो काव्या अगं दादा शुद्धीवर आलाय असं म्हणत होता इथे जीवा. काव्या असं म्हणून आता बघतो तो तिचा हात. काव्या असं म्हणतो होता जीवा. तर तिचा हात जळलेला असतो. तर आता तो फेकतो तिच्या हातातून ती वात. पार्थ दादा शुद्धीवर आलाय असं म्हणत होता जीवा. ऐकू येते का तुला असं म्हणत होता जीवा. तर आता इथे काव्याला विश्वासात बसत नसतो लवकर. तर आता तिला खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक. पार्थ खरंच शुद्धीवर आले तसं म्हणते आता इथे काव्या. हो हो. आणि ते तो तुझ्यामुळे शुद्धीवर आलाय असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे काव्या म्हणते देवी आई असं म्हणून ती परत हात जोडते. असं म्हणून ती धरते आता हात. काव्या असं म्हणत होता इथे जीवा. तर आता तो बघतो तिचा हात. तर तिचा हात जळलेला असतो बघा प्रेक्षक. काव्या तू असं म्हणत होता इथे जीवा. नाही नाही हे असं म्हणते काव्या. काय नाही झालं असं म्हणते आता ती. बरं तू चल ना हॉस्पिटलला असं म्हणत होता जीवा. पारदाताला बघायला जाऊया. तुला सुद्धा पारदाताला भेटायचंय. चल चल असं म्हणत होता इथे जीवा. तर आता काव्या येत नाही. तू काही झालं तरी हॉस्पिटलमध्ये जायचं नाही असं म्हटलेली असते ना मानेनी. मी जाणार म्हणजे जाणारच म्हटलेली असते. तुला पारची शपथ असं दिलेली असते ना मानेनी. तर आता परत लक्षात येतं काव्याला काय झालं असं म्हणत होता जीवा. मी नाही येऊ शकत असं म्हणते आता इथे काव्या. का असं म्हणत होता इथे जीवा. तर आता मानिनीची शपथ आठवलेली असते ना तिला. तर आता ती म्हणते की मला कितीही येऊन पार्थना भेटायचं असलं तरी मानिनी काकूनी मला तिथे यायला बंदी घातलेली आहे जीवा असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणतो जीवा. अगं पण का असं म्हणतो जीवा. कारण मानिनी काकूंचं असं म्हणणं आहे की पार्थची ही अवस्था माझ्यामुळे झाली असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणतो आता इथे जीवा.
मग आज आईला कळू दे, तुझ्यामुळे पार्थ दादाचा पुनर्जन्म झालाय असं म्हणत होता इथे जीवा. तुझ्यामुळे एका आईला तिचा मुलगा परत मिळालाय असं म्हणत होता इथे जीवा. नाही 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 जीवा, असं म्हणते आता इथे काव्या. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. मी आले तर मानिनी काकूंना ते आवडणार नाही असं म्हणते आता इथे काव्या. आणि तू इथे राहिलेलं मला चालणार नाही असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो. चल असं म्हणून आता जीवा घेऊन जातो काव्याला तिथून. जीवा जीवा असं म्हणत असे काव्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेव काव्या, ह्या पुढे तुला दादाकडे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असं म्हणत होता इथे जीवा. चल असं म्हणत होता तो. तर आता इथे पार्थकडे घेऊन जात असतो जीवा काव्याला. काव्याचं बरं आहे बघा प्रेक्षक हो, तिला सगळेजण किंमत देत असतात, चांगलं वागत असतात, सगळ्यांचं तिच्यावर प्रेम असतं. आणि दुसरीकडे नंदिनी सगळ्यांसाठी एवढं काय काय करत असते, पण नंदिनीला चांगलं वागवत नाहीत. आणि हा जीवा तर तिच्यासाठी तिचा आनंद निवास काढून घेतो, लुबाडून घेतो, पण त्याला काही पडलेले नाही आहे. ह्या काव्याचे पडलेले असते बघा त्याला प्रेक्षक हो. खरंच हे सिरियल खूप अनफेअर वाटतं मला नंदिनीसाठी, खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला घेऊन जायचं दाखवलंय जीवाला. तर आता इथे नंदिनी म्हणते केव्हापासून काव्याचा फोन ट्राय करते, लागतच नाहीये तिला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर निका बोलून काव्याला असं म्हणत असे मानेने. काय चाललंय तुझं मानेने, काय प्रॉब्लेम काय तुझा असं म्हणत होता इथे विक्रम. काय तिला येऊ देत ना असं म्हणत होता विक्रम. तिने काय केलंय हे तुम्हाला माहित नाही आहे असं म्हणते आता इथे मानेने. तर आता विक्रम म्हणतो तू तरी समजाव बाबा तुझ्या वहिनीला असं म्हणत होता तो. तुला तुझं वागणं ना मला अजिबात आवडत नाही आहे असं म्हणत होता इथे विक्रम. जीवाला सुद्धा आवडलं नसतं असं म्हणत होता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा घेऊन येतो काव्याला. तर आता तिचा हात जळलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाच्या डोळ्यातही अश्रू असतात आणि काव्याच्या डोळ्यातही अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा घेऊन जातो काव्याला आतमध्ये एकदम पार्थला भेटवायला. तर मानिनीला वगैरे काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो हे सगळं. तर आता इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये असते. तर आता इथे जीवा काव्याला घेऊन येतो तिकडे. तर आता इथे पार्थ असतो बेडवरती. तर आता इथे काव्या बघते पार्थला. पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे डोळे उघडतो पार्थ. तर आता खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो पार्थ. काव्या असं म्हणत होता इथे पार्थ. अरे दादा असं म्हणत होता इथे जीवा सावकाश. तर आता इथे पार्थ उठून बसतो बघा प्रेक्षक हो. मरणाच्या दारातून पडत आलायस बडे मिया असं म्हणत होता इथे जीवा. काव्यासाठी यावंच लागलं असं म्हणत होता इथे पार्थ. नाहीतर काय असं म्हणते आता इथे काव्या. यावंच लागलं असतं तुम्हाला. तुम्ही असं मध्येच मला सोडून गेला असताना देशमुख, तर मी तुम्हाला असं म्हणते काव्या. तुम्ही बोला असं म्हणत होता जीवा. मी आहे इकडे असं म्हणून आता जीवा बाहेर निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि काव्या आतमध्ये असतात रूममध्ये. तर आता इथे पार्थ तिच्याकडे बघत असतो. तर आता पार्थ म्हणतो काय. तर आता रडत असते काव्या खूप. तर आता तिचा हात बघतो तो. काव्या असं म्हणत होता इथे पार्थ. अहो हे हे काय असं म्हणत होता तो. काय झालंय हाताला. तर आता इथे जीवा येतो बाहेर. तर आता जीवा असं म्हणत होता विक्रम काय झालंय. तर आता जीवा म्हणतो काय झालंय, काय सिरियस आहात तुम्ही सगळे. पार्थ दादा बरा होतोय आता असं म्हणत होता इथे जीवा. काव्याला बघता क्षणी तिच्या चेहऱ्यावर जे स्माईल आलं होतं ना असं म्हणत होता जीवा. आत्ताच पूर्ण बरं झालंय तो असं म्हणत होता इथे जीवा. तर आता मानिनी म्हणते काव्याला आणण्यासाठी घरी गेला होतास असं म्हणते. आता इथे मानिनी तिला घेऊन का आलास असं म्हणते मानिनी. तिला मी सांगितलं होतं की इथे यायचं नाही म्हणून असं म्हणते मानिनी. मलाही तेच विचारायचं होतं असं म्हणतो जीवा. हे सगळं काय असं म्हणत होता इथे जीवा. आणि तिला इथे घेऊन का आलास म्हणजे असं म्हणतो जीवा. तिची बायको आहे ना ती असं म्हणतो जीवा. सगळ्यात आधी तिने इथे असायला हवं होतं ना असं म्हणतो जीवा. पार्थ दादा कोमात गेल्यापासून मला वाटत होतं आपण सगळे इथे आहोत, तर इथे काव्या का नाही आहे असं म्हणत होता इथे जीवा. मगाशी मला तिच्याकडून कळलं की तू तिला इथे नाही सांगितलं असं म्हणत होता इथे जीवा. हो हो असं म्हणत होता विक्रम. हिनेच हिच्यामुळेच असं म्हणत होता इथे विक्रम. हिनेच तिला बजावलं होतं की इथे यायचं नाही म्हणून असं म्हणतो विक्रम. खरं तर पार्थच्या काळजीपोटी प्रेमापोटी यायला निघाली होती इथे, पण तिने हिला शपथच घातली ती सुद्धा पार्थची असं म्हणतो आता विक्रम. काय हे असं म्हणतो आता इथे जीवा. नॉर्मली अशा वेळी लोक रुसवे फुगवे बाजूला ठेवतात. अगं मरणाच्या दारात होता पार्थ दादा तरी सुद्धा तू तिला तिची शपथ घातलीस असं म्हणत होता इथे जीवा. नाहीतर काय असं म्हणत होता इथे विक्रम. कशी वागतोय काय वागतोय याचं भानच उरलेलं नाही हिला असं म्हणत होता इथे विक्रम. तरी कोमा जाण्यापूर्वी पार्थ जेव्हा शुद्धीवर आला ना तेव्हा नर्स सांगायला आली होती की सगळ्यात आधी पार्थला भेटायला काव्याला पाठवा, कारण शुद्धी आल्यापासून पार्थ सारखं काव्याचंच नाव घेत होता फक्त असं म्हणतो विक्रम. घेत होता ना असं म्हणते आता इथे मानिनी. पण तेव्हा तो कसा बसा शुद्धीवर आला होता म्हणून असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. जेव्हा काव्याच्या बाबतीत पार्थ पूर्णपणे शुद्धीवर येईल ना तेव्हा त्याचा त्याला कळेल आणि मग पश्चाताप होईल त्याला असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. पश्चाताप त्याला नाही, पश्चाताप तुला होणार आहे असं म्हणत होता विक्रम. लक्षात ठेव असं म्हणत होता तो. सगळ्यांना मीच चुकीची वाटते असं म्हणते मानिनी. माझा विचार कोणीच करत नाही असं म्हणते आता ती. माझं पोर आज झुंजत होतं मरणाच्या दारातून परत आल्याय पार, तरी सुद्धा मी सारवासार विचार करायचा आणि बाकीच्यांनी कसंही वागलेलं तुम्हाला चालतंय असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय बोलते मानिनी म्हणून. बाकीच्यांनी घड्याळासाठी आगीत उडी मारली तरी तुम्हाला चालतं, बाकीच्यांनी घर सोडलं अचानक तरी तुम्हाला चालतंय, पण चुकीची
फक्त मी आहे असं म्हणते मानेनी. हा कुठला न्याय आहे असं म्हणते आता इथे मानेनी बघा प्रेक्षक हो. एक मिनिट, एक मिनिट शांत व्हा हॉस्पिटलमध्ये आहोत आपण असं म्हणतो आता जीवानी आहे. काय वागणं आहे हे असं म्हणतो आता जीवा. अशी नाही आहेस तू असं म्हणतो आता इथे जीवा. अरे तू यात पडू नको जीवा. तुला काही माहीत नाही असं म्हणतो आता इथे मानेनी. मग सांग ना काय ते असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता मानेनी काही सांगतच नाही आणि सगळ्यांना मात्र कळतच नाही काय बोलते मानेनी म्हणून. तर आता गप्पच बसलेली असते इथे पण मानेनी. तर आता इथे बघा प्रेक्षकांनो दाखवलंय पार्थ आणि काव्याला. तर आता इथे पार्थ म्हणत असतो, "माझ्यासाठी तुम्ही हात जाळून घेतलात काव्या? अहो काय करताय तुम्ही? उठू नका ना." असं म्हणते आता काव्या. "बघा त्रास होईल तुम्हाला." असं म्हणते काव्या. "हे तुमचं भाजलेलं बघून मला त्रास होतोच आहे." असं म्हणतो आता इथे पार्थ. "काव्या किती लागलंय ते?" असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तिचा हात बघून. कारण तिचा हात जळलेला असतो ना. "नाही, नाही काही नाही झालंय मला." असं म्हणते आता इथे काव्या. "दिसतंय ते." असं म्हणते ती. "ठीक आहे, ठीक आहे." म्हणत असते मी. तरी "ठीक आहे, काय म्हणताय तुम्ही?" असं म्हणतो पार्थ. "बसा." असं म्हणतो आता तो. तर आता इथे काय करताय तुम्ही असं म्हणते काव्या. अहो राहू द्या ना, मी सांगते ना मला काय नाही झालंय असं म्हणते आता ती. दिसतंय मला तुम्हाला काय झालंय आणि काय नाही झालंय हात पुढे ठेवा असं म्हणतो आता इथे पाहत. अहो ऐका ना, नको नको हे औषध मला काही गरज नाही आहे असं म्हणते आता काव्या. चोंबेल मला असं म्हणते ती. मी आहे ना फुंकर करायला असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रोमॅन्टिक सीन दाखवलाय काव्या पार्थ मधला आणि आता तो म्हणतो हात द्या इथे. अहो राहू दे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे हात घेतो तो काव्याचा आपल्या हातामध्ये आणि आता तो तिच्या हाताला लावतो बघा मरहम प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि पार्था एक इमोशनल आणि रोमॅन्टिक सीन दाखवलंय. तर आता इथे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीतही आहे आणि खूप छान सीन दाखवलाय हा. आणि आता तो तिच्या हातावरती मलम लावतोय आणि तिला त्रास होत असतो. सॉरी सॉरी असं म्हणत होता तो आणि तिला खूप दुखायला लागतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ लावत असतो त्याला मलहम प्रेक्षक हो. तर आता इथे ते दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि आता तो फुंकर मारत असतो तिच्या दुःखावरती. तर आता इथे आजचा भाग मात्र इथेच संपतो. तर प्रेक्षक हो बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलेलं आहे, की पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून देवळात जळता दिवा घेऊन उभी होती ती असं म्हणत होता इथे जीवा. अजून तुला वाटतंय, की काव्याच्या बाबतीत पुढे जाऊन पार्थला पश्चाताप होईल म्हणून असं म्हणते आता विक्रम. निदान आता तरी काव्याबद्दलचं मत बदला असं म्हणते नंदिनी आता मानिनीला. मला तर विश्वास बसत नाही असं म्हणत होता पार्थ, की तुम्ही हे केलं असं म्हणत होता पार्थ काव्याला. नाही मी गेलो असतो तरी तुम्हाला काय फरक पडला असता असं म्हणत होता पार्थ. तर मारते आता इथे काव्या पार्थच्या गालावरती बघा प्रेक्षक. तर प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.